आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। their mental health, psychology and mental health future discussion होगा. So I am a IT engineer. I work for 2 years and I want to pursue a master's in AI. And I want to create an LLM model that works with one mental health. Basically, अगर AI की model क्यों एक LLM model create कर सकते हो तो behavior analysis करे. मतलब अपन लोग मार्क हुए अपन टाइम होगा create a first round screen. Also with what Buddha had said, also with आपण बघ आज या ठिकाणी आम्ही मेहता ग्लोबल फाउंडेशन आणि राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या मार्फत आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या विषयावर आम्ही हा सेमिनार घेतला होता आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला। हा हॉल संपूर्णपणे भरून गेला होता आणि मला आनंद याचा वाटतो की त्यामध्ये सगळी यंग मुलं जी आहेत ही 80% ही यंग मुलंच त्याच्यामधली होती आणि वेगवेगळ्या क्षेत्रामधील होती, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता हे सगळ्याच क्षेत्रामध्ये आलेलं आहे। त्याच्यामुळे फक्त इंजिनियर्सच नाही तर ज्यांनी BA BCom केलं असेल, कुठलंही फील्ड असेल तर नक्कीच ह्या क्षेत्रामध्ये तो प्रवेश करू शकतो। ही नवीन टेक्नॉलॉजी जी आहे जी आपला सर्व जगाचं जीवनमान जे आहे ते बदलत आहे, त्याचा आपण आता या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मार्फत आपणही स्वतःचा आम्ही जे म्हणतो की स्वतःचं डेव्हलपमेंट आणि सोसायटीचं डेव्हलपमेंट जे आहे ते हे स्वतःचं स्किल डेव्हलप करण्याचं काम जे आहे या सेमिनारच्या मार्फत चांगल्या पद्धतीने होईल आहे। हा अवेअरनेस कॅम्पसारखा आम्ही घेतो आहे आणि आमच्यासोबत चांगल्या संस्थासुद्धा जुळलेल्या आहेत। डिटेल जे कोचिंग आहे त्या संस्थांच्या मार्फत घेतल्या जातील। काही जे गरजू आणि गरीब मुलं आहेत परंतु त्यांना करायची इच्छा आहे आणि हुशार आहेत तर अशांना आम्ही मेहता ग्लोबल फाउंडेशनच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीमार्फत स्कॉलरशिपसुद्धा देणार आहोत, जेणेकरून ह्या मुलांनी पुढे यावं, शिकावं, त्यांचं करिअर स्वतःचं ह्या नवीन करिअर बनवावं। आमचा असा विचार आहे की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी जे शिक्षणाचं महत्त्व सांगितलं होतं तर ते एज्युकेशन घ्यायचं, नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित एज्युकेशन घ्यायचं। सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI इज आंबेडकराईट इंटेलिजन्स, दॅट इज हाऊ वी वॉन्ट टू टेक दिस अहेड। आणि ह्याला जो मिळणारा प्रतिसाद खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी होता। आमच्या इथले जे कोऑर्डिनेटर्स आहेत प्रदीप आणि त्यांची संपूर्ण टीम आहे, मंगलताई आहेत, या सगळ्यांनी मिळून हा खूप चांगला सक्सेसफुल प्रोग्राम या ठिकाणी घडवून आणला, त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो। परंतु ही काळाची गरज आहे, आता नवीन जॉब्स अशा प्रकारे निर्माण होणार आहेत जे टेक्नॉलॉजीवर बेस असतील, त्यामुळे सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे। सर आता कुठलीही गोष्ट जी असेल त्याचा तुम्ही कशा प्रकारे वापर करता त्याच्यावर ते घातक आहे की नाही आहे हे अवलंबून राहतं। कुठलीही टेक्नॉलॉजी जी असेल ही कुठल्याही प्रकारे वापरता येतं। आता जसं टेक्नॉलॉजीद्वारे हॅकिंग होतं, ठीक आहे, आता पोलिसांना एखादा क्रिमिनलचा शोध लावण्याकरता हॅकिंग जर त्यांनी केलं तर ते लिगली मानलं जातं। परंतु तुम्ही जर दुसऱ्याचा फोन हॅक करून त्याच्यामधलं पासवर्ड चोरून जर पैसे काढत असाल त्याच्या बँक अकाउंटमधून तो गुन्हा आहे। त्याच्यामुळे ह्या टेक्नॉलॉजी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ह्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही साईड त्याला जरी असले तरीसुद्धा आपण ज्या गोष्टी करतो त्या एका कायद्याच्या दायऱ्यामध्ये राहून करत असतो आणि त्याच्यासाठी जर आपण ह्या रूल्स रेग्युलेशनच्या फ्रेमवर्कमध्ये जर आपण राहिलो तर AI जे आहे हे जग बदलवून टाकणारं आहे आणि आपण याच्यामध्ये की पुढे काय होणार याच्यामध्ये न राहता आपण त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनून आपण एथिकल एक्सपर्ट्स त्याच्यामध्ये बनवावं असा आमचा या तरुणांना सगळ्यांना मेसेज आहे, ज्याच्यामुळे त्यांचा नक्कीच स्वतःच्या करिअरमध्ये खूप खूप लाभ होईल आहे। तर मी माझं प्रोफेशन ॲज अ ग्राफिक डिझायनर आहे, तर मला मी AI डेली बेसिसवर यूज करते। जसं मला एकदम बेटर हाय लेवलचे फोटोज पाहिजे असेल किंवा ते फोटो धरून मला व्हिडिओ बनवायचे असेल तर हे म्हणजे मला माहिती आहे इम्पॉर्टन्स काय आहे, म्हणून मी हे अटेंड केला आणि ह्याच्यामध्ये म्हणजे मला अजून काही ब्रांचेस कळाले की नाही असं पण नाही तसं पण। तर त्याच्यामुळे मी जो
हा कोर्स आहे तो तर आता म्हणजे माझ्या हिशोबाला जे लागणार, जसं मी आर्ट स्टुडंट आहे पण मला AI, गुगल्स हे सगळंचं जास्त नॉलेज आहे. पण मी पायथॉन वगैरे केलं नसल्या कारणाने, मी इंजिनियर नसल्या कारणाने माझं जे आहे ते म्हणजे माझं बॅकग्राऊंड नाही आहे. पण तरी हे लोक कोर्सेस ऑफर करतात की म्हणजे तुम्ही अजून ह्या कोर्समध्ये ह्याच्यामध्ये असेल तरी पण तुम्ही शिकू शकता, त्याच्यामध्ये असेल तर म्हणून मी माझा जो पर्सनल म्हणजे गोष्टींचा जो कोर्स आहे तो मी नक्कीच करणार. तुला आवडलं का? मला आवडलं, फार आवडलं. थँक्यू. त्यामध्ये ते स्वतःचा बिझनेससुद्धा या ठिकाणी उपलब्ध करणार आहे. म्हणजे आपण काय फक्त नोकऱ्या मिळाव्या ह्याच्यासाठी हा सेमिनार या ठिकाणी उपलब्ध किंवा ठेवलेला नाही, तर ह्याच्यातून उद्योजक कसे घडतील, स्वतःचे बिझनेस कसे ते लोक डेव्हलप करतील यासाठी सुद्धा या ठिकाणी सेमिनारचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे. अजून पुढे कुठे कुठे याचं आयोजन होणार आहे? मागणी वाढते का? येस, एक्झॅक्टली. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं की 5 ते 6 दिवसापासून आपण ज्या पद्धतीने लोकांपर्यंत हा मेसेज स्प्रेड करतोय, तुम्ही बिलीव्ह करणार नाही की महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधून आम्हाला या ठिकाणी फोन आलेले आहेत. मग ते अकोला असेल, नाशिक असेल, नांदेड असेल, त्याच्यानंतर कोकण असेल, अशा बऱ्याचशा, उस्मानाबाद आहे, सोलापूर आहे, अशा बऱ्याचशा ठिकाणाहून फोन येत आहेत आणि काही लोक तर इनिशिएट घेतात की अशा पद्धतीचं सेमिनार आम्ही आमच्या खर्चाने लावतो आणि विद्यार्थीसुद्धा आमच्या जिल्ह्याचे आणतो, परंतु तुम्ही फक्त त्या ठिकाणी मार्गदर्शन करायला आहे. त्याच्यामुळं भविष्यामध्ये लोकांनाही माहिती आहे की ह्या सेक्टरमध्ये खूप साऱ्या संध्या ह्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. त्याच्यामुळं बहुतेक लोक स्वतः इनिशिएट घेऊन या सेमिनारसाठी जागा आणि स्वतःची ताकद लावण्याचा प्रयत्न करतात. शेवटचा प्रश्न, हे शुल्क जे शिकण्यासाठी आहे ते कुठेतरी अफोर्डेबल नसतं प्रत्येक विद्यार्थ्यांना, कारण की मोर शिकणं असेल तर लाखोच्या संख्येत, लाखोच्या ह्याच्यामध्ये त्याचं चार्जेस असतात. मग हे कोर्स जे देण्यात येतील तर मग कसं असेल त्याचं? ह्या ठिकाणी जे आपण हे कोर्स जे भविष्यामध्ये AI संदर्भात जे उपलब्ध करून देणार आहोत, तर ह्याच्यामध्ये आपला प्रयत्न असणार आहे की समजा आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, एक साधातला साधा जरी कोर्स करायचा झाला तर लाखो रुपयाचा खर्च होतो. तर आमच्या समितीचा आणि आमच्या टीमचा सर्व असा प्रयत्न असेल की समजा ह्या कोर्समध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याचा समजा 1 रुपया जर फी असेल, किती 1 रुपयाची फी असेल, तर बहुतेक 90 रुपयाची फी, म्हणजे 1 रुपयापैकी 90 पैसे हे आम्ही भरू आणि 10 पैसे हे विद्यार्थ्यांकडनं घेऊ. कारण तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी बऱ्याच वेळा आपण राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या वतीने पण काही UPSC आणि MPSCचे क्लासेस या ठिकाणी लावले होते. परंतु काय होतं की विद्यार्थ्यांना सगळ्याच गोष्टी मोफत मिळत असल्याकारणाने त्या विषयाचं गांभीर्यसुद्धा राहत नाही. त्याच्यामुळं काहीतरी चार्जेस घ्यावा असं आमच्या टीमने ठरवलेलं आहे. तर त्याच अनुषंगाने आपण खूप छोटासा शुल्क विद्यार्थ्यांकडनं घेत आहोत का तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढावा. म्हणजे हे अजून फायनल झालेलं नाही, ह्या सगळ्या विषय जे आहेत ते चर्चेत आहेत. भविष्यामध्ये एखाद वेळेचं समजा आपण जे 1 रुपयामधून 10 पैशाचा विषय जो काढतोय की विद्यार्थ्यांसाठी, जर एखादा विद्यार्थी चांगला हुशार असेल, कमिटेड असेल, त्याला बुद्धिझमचा बेस असेल आणि तो पे बॅक टू सोसायटी करण्याची त्याची तयारी असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही 100% तो कोर्स मोफत देण्याचा सुद्धा या